नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. पुन्हा एकदा कंत्राटी भरती, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील एकूण 6,830 पदांना शासनाची मंजुरी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामधील जी पदे आहेत 6,830 ही पदे भरण्यासाठी शासनाकडून मंजुरी दिलेली आहे. मात्र ही जी मंजुरी दिली आहे ती कंत्राटी पद भरती करता मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही एक चिंतेची बाब आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये पहा. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर 2023 मध्ये घेतला असला तरी शासकीय विभागातील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही. पुढे याने सांगितलेलं आहे की शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाकरता गट क व गट ड या संवर्गातील मंजूर 6,830 पदे बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. मनुष्यबळ पुरवठा कंपनीसाठी विभाग स्तरावर निविदा प्रक्रियाही राबवली जाणार आहे. तर विशेष म्हणजे गट क दर्जाच्या कुशल मनुष्यबळांच्या पदाचाही याच्यामध्ये समावेश आहे. कामगार विभागाच्या 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे, आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी 9 संस्थांची नियुक्ती केली. मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळापर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले. सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसल्यानंतर हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी केली. 31 ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला. मात्र केवळ त्या 9 संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागातील कंत्राटी भरती ही सुरूच असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर त्यासाठी अनेक शासकीय विभाग त्यांच्या पातळीवर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवून घेत कंत्राटी भरती करत असल्याचे समोर आलेले आहे. 12 जुलैला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण शासनाने या ठिकाणी कंत्राटी भरतीचा जो निर्णय आहे तो रद्द केलेला होता आणि कंत्राटी भरतीला स्थगिती करण्यात आलेली होती. तरीसुद्धा शासन हे अनेक खाजगी कंपनीला पुन्हा या ठिकाणी कंत्राटी भरती राबवण्यासाठी निविदा काढत आहे, आपल्याला दिसून येत आहे आणि ही बाब आपल्यासाठी गंभीर आहे. बघा पुढे काय सांगितलं आहे. त्याच 9 कंपन्यांची निवड 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी 9 कंपन्यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा विभागाने हे कंत्राटी भरतीसाठी निविदा प्रक्रिया राबवून त्याच 9 कंपन्यांची निवड करण्याची घाट घातल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीला कंत्राटी भरतीचे काम दिले जाणार असल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव दिनेश वाघमारे यांनी या कंपन्यांना शासनाने काळ्या यादीत टाकले नसून त्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात असे सांगितलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शासन एका पद्धतीने कंत्राटी भरती करून स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या आपल्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी शासन फसवणूक करत आहे आणि दिशाभूल करत आहे आणि ते पण निवडणुकीच्या तोंडावरच. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटी भरती शासन काढत आहे. पुढे काय सांगितले आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये गट क प्रवर्गातील 1,730 तर गट ड प्रवर्गातील 5,100 पदांवर कंत्राटी भरती होणार आहे. तर बघा, ही एक चिंतेची बाब आहे. कारण या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये गट क आणि गट ड मध्ये मिळून 6,830 जागा आहेत आणि याच्यावर कंत्राटी भरती काढणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या
हा विषयावर टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गप्प बसून चालणार नाही, याच्या विरोधात आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कारण शासन हे आपल्याला नेहमी फसवत आलेलं आहे. नेहमी काही ना काही घोटाळे होतात परीक्षेमध्ये. त्याच पद्धतीने ज्या एक्झाम आहेत त्या वेळेवर होत नाहीत आणि कंत्राटी भरतीचे ग्रहणसुद्धा भरतीला लागलेले आहे आणि एक्झाम पोस्टपोन होतात. त्याच्यानंतर निकालाला उशीर होत आहेत. अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने शासन आपली नेहमी वारंवार फसवणूक करत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता याच्या विरुद्ध पाऊल उचलणं गरजेचं आहे. बघा पुढे काय सांगितलं आहे. गट क मध्ये लघु लेखक, वाहन चालक, शस्त्रक्रिया सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य शिक्षक, त्याच्यानंतर लघु टंकलेखक अशा कुशल आणि तांत्रिक पदांचा समावेश आहे. तर बघा गट क मध्ये कोणत्या पदांचा समावेश आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाऊल उचलणं गरजेचं आहे. बाह्य स्त्रोतामार्फत कर्मचारी भरतीचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. सरकारने विभागांना त्यांच्या स्तरावर भरती करण्यास बंधन घातले नव्हते. वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या त्यासाठी हा निर्णय निविदा प्रक्रियेत पात्र सर्व कंपन्या भाग घेऊ शकतात. तर या ठिकाणी हे जे दिनेश वाघमारे आहेत, सचिव वैद्यकीय शिक्षणाचे, यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कंत्राटी भरती आहे ती अत्यंत दुःखदायक आहे. कारण पहिलंच एकतर बऱ्याच वर्षानंतर आता जागा निघालेली आहेत आणि बरेच विद्यार्थी आहेत जे बऱ्याच वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि अशातच ही जी कंत्राटी भरती आहे ती राबवणं म्हणजे शासनाचा चुकीचा निर्णय आहे आणि याचा परिणाम शासनाला निवडणुकांमध्ये बघायला मिळेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक शासनाचा चुकीचा निर्णय आहे कंत्राटी भरतीचा. त्यामुळे या ठिकाणी आपण सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण शासन नेहमी आपले वारंवार फसवणूक करत आहे. अनेक पदे शासनाच्या विभागामध्ये अनेक रिक्त आहेत तरीसुद्धा ती भरली जात नाहीत पूर्णपणे आणि वरून कंत्राटी भरतीचं जे ग्रहण आहे ते प्रत्येक भरतीला लागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत जातील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.